शिवसेनेमध्ये बंड कोणी घडवलं याचं उत्तर छातीटोकपणे सांगणारा नेता म्हणजे तानाजी सावंत. पण याच तानाजी सावंत यांच्याच घरात आता बंडाळी होते बरं का मंडळी. त्यांचे दोन पुतणे धनंजय आणि पृथ्वीराज एकानं तर बंड केलं आणि दुसऱ्यानं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे एकूणच दुसरीकडचं बंड राहू द्या, पण स्वतःच्याच घरातलं बंड काही तानाजी सावंतांना थांबवता आलेलं नाही. त्यावेळेस सत्य बदलायचं काम चाललेलं होतं. आमदाराचं काउन्सिलिंग आमचं चाललं होतं. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माझ्या मीटिंग होत होत्या. आमच्या आत्ताचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि माझ्या जवळपास त्या 2 वर्षामध्ये 100 ते 150 मीटिंग झालेल्या होत्या. माझे मराठवाड्यातले आमदार असतील, माझ्या विदर्भातले आमदार असतील, माझे पश्चिम महाराष्ट्रातले आमदार असतील. शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनीच शिवसेनेत बंड घडवलं आणि हे बंड घडवण्यासाठी जवळपास 150 बैठका घेतल्या. हा दावा स्वतः तानाजी सावंतांनीच केला होता. मात्र शिवसेनेत बंड घडवल्याची फुशारकी मारणाऱ्या तानाजी सावंतांना आपल्याच घरातलं बंड काही केल्यात थांबवता येत नाहीये. तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत, पुतण्या पृथ्वीराज सावंत आणि धनंजय सावंत यांनी कुटुंबातच बंडाचं निशाण फडकवलंय. धनंजय सावंत यांनी परांडा, भूम आणि वाशिम मधून स्वतंत्र उमेदवार दिलेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिंगणात ते उतरलेत. तानाजी सावंतांची ध्येय धोरणं पटली नसल्याचा आरोप धनंजय सावंतांनी केलाय. नाही, असं नाही. नाकारलं असतं तर मग मी त्याच वेळेस बंड केलं असतं. मला लोकसभेला नाकारलं, मला विधानसभेला नाकारलं कधीच कोणी नाही आहे. ज्या वेळेस जशी परिस्थिती आली, पक्षाला काही गोष्टीची अडचण आली, पक्षानं त्यावेळेस काही गोष्टी विश्वासात घेऊन सांगितल्या गेल्या, बोलले गेलं. त्याच्यामुळं कुठंतरी आम्ही त्यावेळेस पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून आजही आम्ही पक्षाबरोबर आहोत. पण कार्यकर्त्याच्या इलेक्शनमध्ये कार्यकर्त्यासोबत कार्यकर्त्यांनी एकमेकाबरोबर राहिलं पाहिजे, म्हणून मला ह्या सगळ्याबरोबर जाणं गरजेचं वाटलं, म्हणून मी हा पवित्रा उचललेला आहे. धनंजय सावंतांनी काकांविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. मात्र ही नाराजी केवळ एका जिल्हा परिषद निवडणुकीपुरती नाही. काका तानाजी सावंतांनी धनंजय सावंतांची अनेकदा घोर निराशा केली आहे. धनंजय सावंत शिवसेनेकडून धाराशिव लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंची भेट घेतली. योग्य वेळी निर्णय घेऊ असा शब्द त्यांना दिला गेला, मात्र उमेदवारी मिळाली नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांनी धाराशिव, कळंबमधून उमेदवारीसाठी प्रयत्न केले, मात्र संधी न मिळाल्यानं धनंजय सावंतांनी काकांवर खापर फोडलंय. तानाजी सावंत यांनी आपल्याला न्याय दिला नाही अशी खंत त्यांच्या मनात होती. दुसरीकडे तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत यांनीही बंड पुकारलंय. शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश अद्याप झालेला नाही. तरीही त्यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांना भाजपनं तिकीट दिलंय. पृथ्वीराज सावंत माढा तालुक्यातील मानेगाव गटातून लढणार आहेत. तानाजी सावंत यांनी शिवाजी सावंतांचा भाजप प्रवेश रोखून धरला. गेल्या 3 महिन्यांपासून त्यांचा भाजप प्रवेश रखडलाय. मात्र भाजपनं त्यांच्या मुलाला उमेदवारी देत तानाजी सावंतांनाच धक्का दिलाय. पण सत्ता असल्याने काम करण्याची एक जिद्द असते तर ते होऊन जातं, म्हणून भाजपमध्ये जायचं ठरवलं. परंतु भावभावकी असते. आपल्या सर्वांना माहीत आहे की सावंत कुटुंबामध्ये जरा वितुष्ट आलं. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तिथं मुख्यमंत्र्यापाशी जाऊन सांगितलं की त्याला भाजपमध्ये घेऊ नका, मी तुमचा इतकी मदत केली, माझं एवढं आहे का, असं तसं सगळं सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला. त्यांच्याबरोबर अजून जिल्ह्यामधले काय होते की ज्याला वाटत होते की हा भाजपमध्ये आला की आपलं जे स्थान आहे त्याचं काय. एका बाजूला प्रवेश रोखल्याचा आरोप आणि दुसऱ्या बाजूला मुलाला मिळालेली उमेदवारी या घडामोडींमुळे सावंत कुटुंबातील अंतर्गत संघर्ष तीव्र झालाय. परांडा तालुक्यात पुतण्या धनंजय सावंत आणि माढ्यातून पुतण्या पृथ्वीराज सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुतण्यांच्या बंडामुळे तानाजी सावंतांचा राजकीय गणित बिघडवण्याची चिन्ह दिसतायत. तानाजी सावंतांना वेळीच कुटुंबातील नाराजीवर तोडगा काढावा लागणार आहे. ओमकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.